श्री स्वामी समर्थ पांडू सोनार कथा। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटस असता एके ठिकाणी राहत नसून नेहमी जवळपासच्या खेड्यापाड्यातून हिंडत असत। भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिक जनांना भक्ती मार्गास लावावे हाच त्यांचा फिरण्याचा हेतू असे। मैदर्गी म्हणून एक अक्कलकोटापासून 3 कोसावर गाव आहे। त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ होता। तो महाराजांचा भक्त होता। कर्जाचे ओझे डोक्यावर झाल्याने कर्जदारी त्याला चैन पडू देत नसे। एका श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडविण्यास दिले। त्याने रुपयाचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले। तो स्वामींचा भक्त होता खरा, परंतु आजचे मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला। काही दिवसांनी ते त्याचे कर्म मालकास समजले व त्याने मामलेदाराकडे फिर्याद केली। तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा दाखल केला। दुष्काळाचे दिवस असल्याने ची शिक्षा न देता फटक्यांची शिक्षा द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्याची शिक्षा दिली। पांडूने आलेले संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापपूर्वक पुन्हा असे कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली। भक्त काम कल्पतरू स्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळे। द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने दिलेले पंचपक्वान्नांनी भरलेले ताट झुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्र हरणाच्या वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लाज राखली, त्याप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्ताचा सांभाळ केला। ज्या दिवशी शिक्षा अंमलात यावयाची त्या दिवशी पांडू सोनार याने महाराजांची स्तुती करून फारच आळवले। समर्थांची स्वारी अक्कलकोटास होती। सकाळची स्नानाची वेळ होती। उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार। तो बंद करून स्नान करायचे नाही, मेना लवकर लाव म्हणून महाराज म्हणाले। मग काय उशीर, सत्वर स्वारीची तयारी होऊन महाराज बाहेर गावी जाण्यास निघाले। अखेर पावेतो कोणते गावी जाणार ते सेवेकरी यास कळाले नाही। पूर्व दिशेस जाणे असल्यास प्रथम उत्तर दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लीला असे। महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैदर्गीचे मार्गास लागले। मैदर्गीस पोहोचो पावेतो 3 वाजून गेले। धर्मशाळेत वगैरे दुसरे ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले। महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून श्रीस आपल्या गादीवर बसून आपण हात जोडून पुढे उभे राहिले। कैदी सोनार समोरच उभा होता। ये रे इकडे असे म्हणून त्या जवळ बोलावून महाराजांनी बसण्यास सांगितले। कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदार यास आश्चर्य वाटले। थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास बसलास का म्हणून आज्ञा केली। सोनारास तेच पाहिजे होते। आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने लावली। दुसरे दिवशी सोनारास आपणाजवळ ठेवून घेतले। पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदाराने त्यास शिक्षा न करता सोडून दिले। मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साध्यंत गोष्ट सेवेकरी यास सांगितली। महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले याचे कारण सेवेकरी यांच्या ध्यानात येऊन सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला। श्री स्वामी